नमस्कार मंडळी, नमस्कार. नृत्याच्या या युवा दरबारात मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम म्हणजेच व्हॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग्स शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. मंडळी, सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या तीनही महा अप्सरांचं. सगळ्यात पहिल्यांदा द लेजेंडरी अँड द ब्युटिफुल सुरेखा पुणेकर. त्याच्यानंतर द मल्टी टॅलेंटेड अँड द ब्युटिफुल्स ऑफ इंडिया सोनाली कुलकर्णी. अँड द मोस्ट एनर्जेटिक्स, द वन अँड ओनलीज दीपाली सय्यद. मंडळी आणि महाअप्सरांनो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की एक व्यक्ती जी आधी इथे परफॉर्मर म्हणून होती आणि यांची मैत्रीण म्हणून होती, ती आज इथे त्यांची मॅनेजर म्हणून आली आहे आणि माझी मैत्रीण म्हणून आली आहे. बरोबर चांदणी? आणि ती सगळ्यांना काही आतल्या खबरा देणार आहे. सो चांदणी, एका स्पेशल व्यक्तीचं सिक्रेट सांगणार असं तू ठरवलेलंस. ती व्यक्ती कोण? आमची ऋतुजा. हाय हाय. तिच्या नदी लागू नको बर का, लय डेंजर आहे ती. का बरं? हा, पोरांना कडाकडानं पाठवते ती फटके देऊन. हो? ए, सांगते का मी सांगू? ऍक्च्युली काय झालं होतं, मी 9th किंवा 8th स्टँडर्डला असेल आणि माझा क्लास खूप लांब होता, डान्स क्लास. तर मग मी क्लासवरून सुटले 9-9:30च्या टायमाला आणि मी येत होते आणि तिथून 2 मुलं आली एकदम बुलेट घेऊन. म्हणजे एक पाय असा खाली ठेवलाय आणि एक असं नाही का ते धतीन करतात ना असं, आणि तो मागचा होता, तो उतरला नाही का. म्हणला मला तुला बोलायचंय. म्हणलं हा बोल, काय बोलायचंय? तर म्हणला मला तू लवशिप देशील का? शी लवशिप देशील का? कारण मी पहिल्यांदा ऐकलं तर लवशिप देशील का, तर लवशिप. आणि तो जो मागे बसला समोर चालवत होता ना गाडी, तो त्याला म्हणतोय भाऊ तुम्ही भिडा भिडा, भाऊ बोला तुम्ही बोला, मी आहे. काय होतंय ह्याला? पण मी त्याच्याशी बोलत बोलत अशी थोडी तिरकी झाले आणि तो ज्या अँगलनी बसला होता असा करत की नाही ताई, तो 2 मिनिटं ऐका, भाऊला बोलू दे. तर मग मी पहिला मागे आले आणि मी जोरात लाथ मारली त्याच्या बुलेटवर. तो जसा पडला ना, जो मला लवशिप मागवतो तो पण ताई जाऊ द्या तुम्ही जा. आणि त्याने बुलेट पडल्यावर तो तिकडून पळत आला, त्याला उचलायला गेलं, तोपर्यंत मी जी धूम ठोकली डिरेक्टली घरीच. क्या बात है यार, क्या बात. बाप रे. म्हणजे हे तिनं 8th किंवा 9th स्टँडर्ड मध्ये केलंय. आता काय करत? आता ती काय करेल? आता ती साधारणपणे बसला सुद्धा लात मारू शकते. म्हणजे जोक सपाट, पण या मुलीचं कौतुक आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलीनं हे करायलाच पाहिजे आणि असंच असायला पाहिजे. जोरदार पाहिजे. येस, थँक्यू. पण मी तुम्हाला सांगतो की ही मुलगी असेल जरा अशी एकदम कडक आणि टॉमबॉईश वगैरे, पण ती जेव्हा स्टेजवरती येते ना, तेव्हा ती इतकी नाजूक बनून येते, इतकी सुंदर बनून येते की मी आणखी काय बोलू. आपण जोरदार टाळ्यांनी पुढच्या परफॉर्मन्ससाठी स्वागत करूया ऋतुजा गावडोर.
वा वा वा. आता आपण जाणून घेऊया आपल्या महाप सरांना मजा आली की नाही. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली ताई, कसा वाटला परफॉर्मन्स? ऋतुजा, येस ताई. सुरुवात छान झाली. सुरुवातीला एकदम मस्त केलंस तू. मधला जो पोर्शन होता ना, तिथे मला ऋतुजा दिसत नव्हती की परफॉर्म करताना. जी ऋतुजा मागच्या वेळी जी त्यात इन्व्हॉल्व झाली होती आणि ज्यात मी ऋतुजाच्या प्रेमात पडली होती, ती ऋतुजा मला आज दिसली नाही. तू नो डाऊट तू एक्सप्रेशनने खेळली, सगळं झालं, पण कुठे कुठे मध्ये मध्ये ना मला तुझी एनर्जी खूप डाऊन वाटली. खूप. जिथे तुझा 100% लागला पाहिजे होता ना, तो 100% नाही लागला. त्यामुळे मी बोलते आणि मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही आहे. सो नेक्स्ट टाइम आपण जेव्हा परफॉर्म करू तेव्हा पुन्हा एकदा त्याच्यावर मेहनत करायची. ओके? येस ताई, नक्की. प्लीज 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 ऋता प्लीज. नाही. हे प्लीज. थँक्यू सो मच दीपाली ताई, क्या बात. सोनाली, ऋतुजा, आय अग्री विथ दीपाली ताई की मला पण असं वाटलं मध्ये कुठेतरी ड्रॉप झाला परफॉर्मन्स. पण अदरवाईज आयटम सॉंगला जे काही अपेक्षित आहे, एक्सप्रेशन्स, मादकता, तुझ्या ठुमके, वेस्टर्न, तुझे 2-3 स्टेप्स खूपच चांगल्या होत्या वेस्टर्नच्या, तू फ्लोअर मोमेंट्स केल्या. सो ओव्हरऑल मस्त झाला परफॉर्मन्स. पण खूपच मस्त व्हायचं असेल तर या गोष्टीकडे लक्ष दे. नक्की नक्की ताई. थँक्यू सो मच सोनाली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतुजासाठी. थँक्यू सो मच. मंडळी, काही गायिका अशा आहेत, त्यांनी एखादं भजन गाऊ दे, नाहीतर विरह गीत गाऊ दे, किंवा एखादं आयटम सॉन्ग गाऊ दे, कुठल्याही गाण्यात जिचा आवाज परफेक्ट मॅच होतो, अशी मधाळ आणि गोड आवाजाची गायिका म्हणजे बेला शेंडे. याच बेलाजींच्या गाण्यावर यानंतर आपली पुढची अप्सरा नृत्य करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याची मैना श्वेता परदेशी.
परदेशी. आपण आता जाणून घेऊया ही मासोळी आपल्या महाअप्सरांना कशी वाटली ते. सोनाली, काय वाटतंय? मला ती मासोळी नाही वाटत. फॉर मी शी इज द डार्क हॉर्स. हा, लंबी रेस का घोड़ा. ती कंसिस्टेंटली जी परफॉर्म करती है, बहुत आगे जाने वाले हो यार. बहुत बहुत थँक्यू. एकंदरीत माझ्यासाठी हा ठसकेबाज, दणकेबाज आणि शिट्टीबाज परफॉर्मन्स होता. क्या थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच सोनाली. दीपाली ताई, श्वेता, येस मॅम. आजचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर मी झॅप झाले. झॅप. श्वेता, अगं मुलांच्या एनर्जीला टक्कर देऊन तू जो परफॉर्मन्स आज केलायस ना, तो लाजवाब होता. थँक्यू मॅम. थँक्यू. मला यासाठी आवडलं कारण तुझी मेहनत आज तुला इथपर्यंत घेऊन आली आहे आणि ही मेहनत कुठेच मध्ये परत त्याला ड्रॉप करू नकोस. वर 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 घेऊन जा बस. मॅम. हो. नक्की ना? नक्कीच, प्रॉमिस. क्या बात है. थँक्यू सो मच दीपाली ताई. सुरेखा ताई, काय श्वेता, येस मॅम. खूप भारी परफॉर्मन्स केलाय. काय नाचली तू आणि तुझ्या ज्या मोमेंट्स होत्या ना सगळ्या, एक एक चेहऱ्यात, बॉडीमध्ये जो खानदानीपणा ठेवलेला आहे तो खरंच दिसतो आणि कुठेही म्हणजे असं वल्गर वाटत नाही. मला असं वाटतं की तुझं खूप मोठं नाव होणार आहे. वा, क्या बात. मॅम. तर 1 मिनिट. श्वेता परदेशीसाठी महाअप्सरा, मला तुम्हाला सगळ्यांना काही सांगावं असं वाटतं. ते असं आहे की आपल्यामध्ये कला असणं म्हणजे आपण वेडे असणं असं समजलं जातं आणि आपण ती कला लोकांपर्यंत पोचण्यासाठी तो कलाकार कुठल्याही थराला जाऊ शकतो. तो काहीही करू शकतो. पुण्यामध्ये असाच एक माणूस होता, असाच एक माणूस आहे आणि असाच एक माणूस राहणार आहे, ज्यांनी आपली कला लोकांपर्यंत पोचवली म्हणून काय काय नाही केलं या तुम्हाला दाखवतो एका AV मध्ये. नमस्कार. पायात न काय घालता मी डान्स चालू केला. मला लागत होतं, इतकं लागत होतं कमी कमी मी काही वेळेस कित्येक तरी वर्षांनी हे करत होतो. एक एक महिन्याला मी 40-40 शो केले. तुम्हाला सांगतो, फायर ग्लासचे फायर डान्सचे केले. पेटता पेटता राहिलो मी एकदा. आणि माझ्या तोंडामध्ये वगैरे काचामध्ये हे सगळं माझे तोंड. आणि आज मी चपाती खाऊ शकत नाही किंवा काय नाही, म्हणजे इतकं मी कलेच्या ह्याच्यामध्ये इतका वेळा होतो. माझं शिक्षण नसल्यामुळे मी माझ्या मुलांना शिकवलं. आणि आता इतकं मोठं की माझी मुलगी फिजिओथेरपी याच्यामध्ये बायोमेडिकल मध्ये मास्टर केलेले, आता PhD करेल तर तिचं पुढचं शिक्षण होईल. मुलगा माझा फिजिओथेरपिस्ट आहे. आज किती मोठी मीटिंग असली का असली, माझी मुली इंग्लिश मध्ये बोलतात. मी इंग्लिश मला येत नाही, पण माझ्या मुलांना इंग्लिश येतं. आणि त्या नटराजाची कृपा आहे माझ्यावर की त्यांनी जी युवा चॅनलवर मला बोलायची संधी दिली. माझ्या मुलाला लक्ष दिलं आणि त्यांनी माझ्या मुलीला एक नाव दिलं आणि मला तुमच्या समोर साजर केलं. हे सांगण्याचं कर्तव्य असं की त्याची तपश्चर्या मी केली म्हणून आज मी तुमच्या लोकांच्या समोर आहे.
मंडळी आत्ता ज्यांना आपण पाहिलं अर्थातच आपल्याला कळलंच असेल की ते श्वेता परदेशीचे वडील राजू परदेशी आहेत. आणि मला असं वाटतंय जर का आपण त्यांची एवी पाहिली तर त्यांना प्रत्यक्षात भेटायला सुद्धा तेवढीच मजा येईल की नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात राजू परदेशी यांचं. वा वा मंडळी, एक स्टँडिंग ओवेशन या कलाकारासाठी झालाच पाहिजे. मी इतका मोठा नाही, समोर एवढे मोठे मोठे. नाही नाही नाही, तुमच्यापेक्षा आम्ही मोठे नाही आहोत, खरंच नाही आहोत. नाही मी काय जास्त बोलू शकत नाही, कारण का मी लोकांच्या मुलांना इथपर्यंत आणलं, मला कधीच येता आलं नाही. पण मी एवढ्यासाठी माझ्या मुलांना शिकवलं, ही इच्छा. लहानपणापासून पप्पांना मेहनत करत बघत आली आहे. माझे पप्पा म्हणजे मी खरंच काहीतरी खूप चांगलं पुण्य केलं असेल की मला असे वडील मिळाले. कारण का या माणसाने 30 वर्ष 35 वर्ष सगळ्यांना फुकट शिकवलं, कधी एक पैसा घेतला नाही. मग भले आम्हाला कितीही काहीही त्रास होऊ द्या किंवा काही, पण आपण म्हणतो की ॲज माय फादर नाही, पण एक कलाकार म्हणून जो दुसऱ्यांसाठी जगणारा माणूस असतो, हे म्हणून ते मी त्यांच्यामध्ये पाहिलंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं ना की काहीही होऊ दे, पण मी माझ्या पप्पांसाठी काहीही करेन. प्लॅटफॉर्म मिळाले यार, मला असं मंडळी, वाटतं त्यांचा परत एकदा. लावणी 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 वाजले की 12. वाव. बोला 3, 2, 1 म्युझिक. मला जाऊ द्या ना घरी. क्या बात है. वाह 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 सर, सर वाह 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 वाह, क्या बात है. राजू सर, इकडे आलात, आम्हाला एक सुपर परफॉर्मन्स करून दाखवलात, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजू सरांसाठी. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच.
मी तुला सांगतो की आत्ता आपल्या महाअप्सरांनी जे तुला गुण दिलेत ते सांगायची वेळ आत्ता नाहीये. ते आपण या भागाच्या शेवटी जाणून घेणार आहोत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या श्वेतासाठी. थँक्यू सो मच श्वेता. मंडळी, अलीकडच्या काळात तुम्ही पाहिलं तर काही आयटम सॉंग्सनं महाराष्ट्रात धुमाकूळ घातला बरं का. म्हणजे लग्न, हळद, नाहीतर नव्या वर्षाचं स्वागत काही असलं ना तरी थिरकण्यासाठी काही गाण्यांशिवाय पर्यायच नाही. वाट बघतोय रिक्षावाला असो, नाहीतर रेतीवाला नवरा असो, किंवा ते टाइमपास मधलं ही पोलीस साजूक तू पातली ते गाणं असो, ही सगळी गाणी सुपरहिट होण्यामागचं कारण म्हणजे त्याचं संगीत आणि त्या गाण्यातला सुपरहिट आवाज. अर्थातच हटके गायकी असलेली रेश्मा सोनवणे. आणि याच सुपरहिट गायिकेच्या आवाजावर नृत्य करायला येत आहे आपली पुढची अप्सरा श्रुती भालेकर. आपण आता जाणून घेऊया की या महाअप्सरा आपल्याला म्हणजे तुला पप्पी देतील की नाही. हा, सगळ्यात पहिल्यांदा विचारूया सोनालीला. सोनाली, मिळेल का पप्पी? फेकून मारली मी पप्पी इतक्या जोरात. थँक्यू ताई. अरे यार श्रुती, तू माझा खरंच छोटा 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 पॅकेट बडा 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 धमाका आहेस. म्हणजे तू प्रत्येक परफॉर्मन्सला सरप्राईज करतेस आणि ही गंमत आहे. म्हणजे नेहमी मला असं वाटतं की हा तुझा बेस्ट आहे, पण तू नेहमी काहीतरी वेगळं करतेस आणि मागच्या परफॉर्मन्सपेक्षा काहीतरी वेगळाच दर्जेचा परफॉर्मन्स देतेस. आज तू मला 2-3 ठिकाणी एस्टॉनिश केलंस. म्हणजे पहिला तू जो कार्टव्हील का काय काय होतं ते एल्बो रोल ते आउटस्टँडिंग होतं. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. थँक्यू. वा. पप्पी दे पारूला. आता दीपाली ताई काय वाटतंय? श्रुती, तुला बघताना डोळ्यासमोर पण येत नाही की हे गाणं तू कसं करशील.
कारण हे तुझ्या विरुद्ध हे गाणं तुला मिळालेलं आहे आणि ते गाणं तू स्टेजवर घेऊन आलीस. डेफिनेटली तुझ्या सगळ्या शार्प मुवमेंट होत्या. तू त्याला तर मी सॅल्यूट करते यार. काय तू नाही म्हणजे मी पण असं झालं ओह, मला तिथे येऊन तुला पप्पी द्यावीशी वाटत होती यार. द्या द्या देऊ. सुरेखाताई, कशी वाटली आमची पारो? पारो सई काय ग बाई, काय नाचली ग तू. माझं असं काळीच धडधड करत होतं. कारण हे असं गाणं आहे ना, मी पहिल्यांदा बघते. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी लावणी केली. हे पप्पी दे काय वेगळंच आहे खरंच. हा, आणि हे आयटम सॉन्ग आहे ना, मी नाही केला बाई कधी. मला आता काय विचारायचं आहे की हा. तुम्ही म्हणालात की मला कधी हे असं आयटम नाही ना. करायला नाही मिळालं, अशी नाही. संधी नाही मिळाली. पण अप्सरा अली हा प्लॅटफॉर्मच असा आहे की ज्यांना काही करायला संधी नाही मिळाली त्यांना संधी मिळावी यासाठीच हा प्लॅटफॉर्म आहे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की जर का आता इथे पप्पी दे पारूला हे गाणं आम्ही लावलं तर सुरेखा पुणेकर त्याच्यावरती कसं नृत्य करतील हे आम्हाला बघायचं. काय वाटतं? आवडेल मला, आवडेल. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्रुती भालेकर साठी. थँक्यू सो मच श्रुती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सातारची गुलछडी माधुरी पवार. इश्काचा भरला दरबार करून आले सोळा शिडगार. चमेली
वा. आपण आता तुरंत जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना परफॉर्मन्स कसं वाटलं ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली. माधुरी, तुझं हे रूप आम्ही पहिल्यांदा पाहतोय, त्यामुळे ती आमची एरवीची माधुरी कुठे गेली असा प्रश्न पडलाय. कारण तू या राऊंडला ती माधुरी नकोय. असं सांगितलं होतं. हा, कुणी? कोरिओग्राफर्स. मग काय केलंस? बदललं स्वतःला. कशी बदललीस? म्हणजे खरं तर एक मिनिट, लोकांना असं वाटत असेल की आयटम सॉन्ग के दो ठुमके लगा दो एक्सप्रेशन दो खूप सोपं आहे, पण तसं नसतं. आयटम सॉन्ग करणं ही फारच अवघड गोष्ट आहे, हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते. मदन पिचकारीच्या वेळेला उमेश जाधवनी कोरिओग्राफी केली होती आणि मला असं खूप सांगितलं होतं की असे खूप सेक्सी आणि खूप मादक एक्सप्रेशन्स यायचे, जे काही मला जमेच ना. बर. हां, म्हणजे खूप रिटेक झाले की अगं ते गोडच वाटते अजून. सो मला ॲक्च्युली ट्रान्सफॉर्म करायला लागलं स्वतःला, कारण इट्स नॉट इझी. म्हणजे ते एक्सप्रेशन्स देणं, ती मादकता, सेन्शियसनेस, बरं ते सांभाळणंही खूप गरजेचं आहे. ती खूप बारीक लाईन असते आयटम सॉन्ग करताना, ती कुठच्याही क्षणी वल्गॅरिटीकडे जाऊ शकते. सो कुठेही ते वल्गर न होता ते सेन्शियस आणि डिसेंट दोन्ही एकत्र बॅलन्स करणं इज अ व्हेरी 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 चॅलेंजिंग टास्क. आणि मला असं वाटतं की ते तू आज खूपच अप्रतिम पद्धतीने केलंयस. थँक्यू ताई. म्हणजे तू इतकी मादक, इतकी सेन्शियस, इतकी हॉट, इतकी सेक्सी दिसतेस. तू डान्सही तसा केलाय. आणि मला असं वाटतं की हे जे गाणं आहे इथून पुढे महाराष्ट्राला फक्त आणि फक्त तुझ्यामुळे लक्षात राहणार आहे. क्या बात. वा. दीपाली ताई, कसा वाटला परफॉर्मन्स? आज माधुरी, तू जो हा परफॉर्मन्स केला आहेस, तुला बघताना मला आज अरुणा इराणीची आठवण आली. वा. थँक्यू. राहू देत. माझ्यासाठी हा परफॉर्मन्स फटाका परफॉर्मन्स, नाद खुळा परफॉर्मन्स, चेता तो बंद है बॉस. क्या बात है. आता आपण जाणून घेऊया सुरेखाताईंना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सुरेखाताई. माधुरी, छान दिसते. थँक्यू. आणि छान केलं. थँक्यू. आणि जो तो ठुमका मारला ना तू, एकदम जोरात. म्हणजे केसांचे ठुमके, डोळ्यांचे ठुमके, हातांचे ठुमके, कमरेचे ठुमके, सगळे म्हणजे इतके छान वाटत होते की आज तू खरंच कहर केला. आणि हा आयटम सॉन्ग तुझ्या भविष्याचं कारण बनेल. क्या बात. वा. थँक्यू सो मच सुरेखाताई. जोरदार टाळ्या. एक रिक्वेस्ट होती. बोलू? हा, बोलू ना? बिंदास. तुला नाही ना राग येणार? नाही. आला तर आला. सो बर. मगाशी सोनाली ताई म्हणाले की तिने एक आयटम सॉन्ग केलं होतं. बरोबर. तर माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे की हा. एक स्टेप करशील माझ्या बरोबर प्लीज. म्हणून मी आज जरा लांडगा ड्रेस घातलाय. हा, एक बरं. लांडगा लांडा असतो. लांडगा असतो ना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
क्या बात है, क्या बात है. कडक परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सोनालीसाठी. थँक्यू सो मच सोनाली. क्या लांडगा नाचा है, वाह. चला तर मग मंडळी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माधुरीसाठी. थँक्यू सो मच माधुरी. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता वेळ झाली आहे हे जाणून घ्यायची की या आठवड्याची परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे ते. जिला मिळणार आहे वॅसलिन 6X कडनं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. तर मी महाप सरांनाच विचारतो की त्यांनी जाहीर करावं आपली परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे ते. परफॉर्मर ऑफ द वीक इज ऋतुजा राणे. क्या बात है. मंडळी, ऋतुजा राणे आहे आपली या आठवड्याची परफॉर्मर ऑफ द वीक, जिला मिळत आहे वॅसलिन 6X कडनं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. ज्या वेळेची आपण आतुरतेनं वाट अजिबात बघत नाही, ती वेळ आता आलेली आहे. आता मी आपल्या महाप सरांना विनंती करतो की त्यांनी ते एनवलप, ज्या एनवलपमध्ये आपल्या 3 अप्सरांची नावं ज्या अप्सरा बॉटम 3 मध्ये असतील, ते एनवलप माझ्याकडे द्यावं. ज्या 3 अप्सरा बॉटम 3 मध्ये आहेत त्यांची नावं आहेत ऋतुजा गौडूर, दुसरं नाव आहे पायल मेमाणे, आणि तिसरं नाव आहे ऐश्वर्या काळे. नृत्याच्या या युवा दरबारात आता वेळ आहे एलिमिनेशनची. जिचा अप्सरा आली या कार्यक्रमातला प्रवास इथेच संपेल, तिला हा निरोपाचा नारळ मिळेल, आणि जी अप्सरा सेफ असेल तिला स्पर्धेत पुढे जाण्याचा वेढा मिळेल. सर्वप्रथम ज्या अप्सरेचा प्रवास इथेच थांबणार आहे त्या अप्सरेचं नाव मी जाहीर करतो. तिचं नाव आहे पायल मेमाणे. पायल, आहे ना, अनफॉर्च्युनेटली तुला जावं लागतंय, पण हा निरोपाचा नारळ तुझ्यासाठी. आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझं भविष्य, तुझं फ्युचर फार मोठं आहे, फार स्ट्रॉंग आहे. सो पुढचा निकाल. ज्या अप्सरेचा प्रवास इथे थांबणार आहे तिचं नाव आहे मग दोघींपैकी कुणाचाच प्रवास थांबणार नाहीये.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ऐश्वर्या